उपासना कार्यक्रमाच्या आणखी एका भागात आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपल्या मागील भागात आपण पाहिले की जगात पापाचा शिरकाव कसा झाला. मानवाद्वारे पाप कबुली देण्याऐवजी पाप झाकण्याचा प्रयत्न केला गेला. पापाने प्रवेश केला होता तरीही देवाने त्या पतीत जोडप्याला तू कुठे आहेस असा प्रश्न विचारून शोधले. त्यानंतर आपण न्यायनिवाडा पाहिला. तसेच ख्रिस्ताविषयीची पहिली भविष्यवाणी पाहिली. देवाने त्यांना चर्मवस्त्रे दिली जी केवळ ख्रिस्तामध्ये मिळणाऱ्या तारणाकडे निर्देश करतात. आमच्या अध्ययनाद्वारे आपण आणखी पुढे जाऊ आणि पाहू की देव काईनला दुसरी संधी देऊन त्यावर कृपा कशी करतो. चला आपण आता अध्ययनाची सुरुवात करूया. प्रियांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. परमेश्वराने आम्हाला अध्ययन करण्यासाठी ही संधी पुन्हा दिली याबद्दल परमेश्वराचे आभार. आज आपण उत्पत्ती याचा 4था अध्याय आणि त्यातील 1 ते 7 या वचनांवर अध्ययन करणार आहोत. यामध्ये आपण काईन आणि हाबेलचा जन्म तसेच काईनाला देवाने दिलेली दुसरी संधी यावर मनन करणार आहोत. प्रियांनो, आम्हाला उत्पत्ती अध्याय 3 मध्ये पापाचे मूळ आढळते, तर उत्पत्ती अध्याय 4 मध्ये आम्हाला पापाचे फळ आढळते. असं म्हणतात की पाप वाईट आहे. पण पाप वाईट आहे तरी किती? बरं, या अध्यायात आपल्याला आढळते की मनुष्य केवळ बरे आणि वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊन विषबाधेने पीडित नव्हता. अध्याय 4 मध्ये मानवाचे खरोखर किती नुकसान झाले होते हे उघड होते. त्याचा अविश्वास आणि त्याच्या अवज्ञेमुळे तो देवापासून दूर गेला होता आणि अशा प्रकारे पाप केले होते की त्याने स्वतःवर आणि त्याच्या वंशावर त्याचा न्यायदंड आणला. कारण प्रियांनो, तुम्हाला आणि मला अशाच प्रकारचा स्वभाव देण्यात आला आहे. आमचा देखील तोच स्वभाव आहे जो आपल्या वाडवडिलांचा होता आणि आदामाद्वारे आपल्या सर्वांना खूपच वाईट स्वभाव मिळालेला आहे. हे सर्व आदाम आणि हवेच्या 2 मुलांच्या गोष्टींमधून प्रकट होते. त्यांना या दोघांपेक्षा जास्त मुले होती, परंतु त्यावेळी आपल्याला फक्त या दोघांच्या नावांची नोंद दिलेली आहे. आता आपण काईन आणि हाबेल यांच्या जन्माविषयी पाहूया. आपण उत्पत्ती अध्याय 4 आणि त्याचे पहिले वचन वाचूया. उत्पत्ती अध्याय 4 वचन 1. आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणिले. ती गर्भवती होऊन तिने काईनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या साह्याने मला पुरुष संतान लाभले आहे. यावरून हे स्पष्ट होते की आदाम आणि हव्वेला निश्चितच अंदाज नव्हता की संघर्ष बराच काळ चालेल. काईनचा जन्म झाला तेव्हा हव्वेने म्हटले असावे, मला परमेश्वराकडून पुरुष मिळाला आहे. देवाने सांगितले होते की स्त्रीचे संतान सर्पाचे डोके फोडेल आणि तो येथे आहे. पण वास्तविक पाहता काईन तो नव्हता. तो खुनी होता. तो अजिबात तारणारा नव्हता. तारणारा येईपर्यंत अजून बराच काळ जायचा होता, किमान 6000 वर्ष, आणि मला वाटते की त्याहूनही जास्त काळ झाला आहे. स्त्रीची संतती आणि सर्पाच्या संततीमध्ये संघर्ष चालू आहे. आता आपण उत्पत्ती अध्याय 4 आणि वचन 2 हे पाहूया. उत्पत्ती 4:2. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. आपण पाहत असलेली हीच ती 2 मुले आहेत. पुढचं वचन आता आपण वाचूया. उत्पत्ती 4 अध्याय 3 वचन. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला
शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. काही काळ लोटल्यावर याचा अर्थ दिवसांच्या शेवटी असा होतो, ज्याचा अर्थ आहे शब्बात दिवशी, ज्या दिवशी परमेश्वराने विश्रांती घेतली होती. कायनाने आणले म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी, एका नियुक्त ठिकाणी ते देवाला अर्पण आणीत आहेत, एका नियुक्त ठिकाणी उपासनेसाठी. आणि यावरून देवाने केलेल्या प्रकटीकरणावरून देवासमोर आणत होती असे सूचित होते. मला माहीत आहे की ते असे आहे, कारण जेव्हा आपण इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये वाचतो, विश्वासाने हबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापी बोलत आहे. आता आपण पाहूया की हबेलाने आपले अर्पण विश्वासाद्वारे कसे केले. रोमकरसपत्र अध्याय 10 आणि 17 या वचनामध्ये म्हटले आहे की याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. देवाला याबद्दल त्याचे प्रगटीकरण द्यावे लागले, नाहीतर हा मुलगा हबेल कधीही विश्वासाने येऊ शकला नसता. आणि तो आला अशाच प्रकारे आला. दुसरा मुलगा त्या मार्गाने आला नाही. कायनाने शेताच्या उत्पन्नापैकी काही आणले. यामध्ये काहीही चूक नाही असे समजू नका की त्याने उरलेले काहीतरी आणले. त्याची वृत्ती मिशनला किंवा अनाथाश्रमाला जुने कपडे देण्याची नाही. मला वाटतं की त्याने आणलेले उत्पन्न निश्चितपणे चांगले होते. ते त्याने परमेश्वराला अर्पण म्हणून आणले. पुढे उत्पत्ती अध्याय 4 आणि 4 ते 5 ही वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी वचन असं सांगतं, हबेलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. कोणी म्हणेल, काईनाने केलेल्या कृत्यात मला काहीही चूक दिसत नाही. यहूदा त्याच्या पत्राच्या 11व्या वचनात शेवटच्या काळातील धर्मभ्रष्ट लोकांबद्दल बोलताना म्हणतो, ते काईनाच्या मार्गाने चालले. काईनचा मार्ग काय आहे? जेव्हा काईनाने देवाला अर्पण आणले तेव्हा तो विश्वासाने आला नव्हता, तो स्वतःहून आला होता. मानवी स्वभाव वाईट आहे हे नाकारणारे त्याचे अर्पण होते. देवाने म्हटले, जो या जगात येणार आहे त्या तारकाकडे बोट दाखविणारे अर्पणाचे रक्त आण. त्याच आधारावर माझ्याकडे ये. तुझ्या हातच्या कृत्यांच्या आधारावर माझ्याकडे येऊ नकोस. प्रियांनो, मनुष्य देवापासून विभक्त झालेला आहे, वेगळा झालेला आहे. या सत्याला नाकारणारे काईनाचे अर्पण होते. सर्व काही व्यवस्थित आहे असेच काईन वागला. देवाच्या सार्वत्रिक पितृत्वाबद्दल आणि मानवाच्या सार्वत्रिक बंधुत्वाबद्दल बोलताना आज उदारमतवादी हेच करतात. प्रियांनो, आज आपल्या बाबतीत सर्व काही ठीक नाही. आपण देवाची मुले म्हणून जन्माला आलेलो नाही. देवाची मुले होण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. मनुष्य देवापासून वेगळा झालेला आहे. काईनाने ते ओळखण्यास नकार दिला आणि आज अनेक लोक काईनासारखे वागतात. काईनाच्या अर्पणाने नाकारलेली तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्य देवाला स्वतःची सत्कृत्य देऊ शकत नाही. काईनाला वाटले की तो तसे करू शकतो. पवित्र शास्त्र तीतला पत्र 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हणते, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले. काईन आणि हबेल यांच्यामधील फरक
हा मुळीच चारित्र्याचा फरक नव्हता, परंतु फरक त्यांनी आणलेल्या अर्पणांमध्ये होता. या दोन्ही मुलांची पार्श्वभूमी सारखीच होती, त्यांची अनुवंशिकता सारखीच होती, त्यांचे वातावरणही सारखेच होते. त्यांच्यात इतका काही फरक नव्हता. काईनला त्याच्या वडिलांच्या बाजूने असलेल्या एका मद्यपी आजोबांकडून वाईट स्वभाव मिळाला असे मला म्हणू नका. त्याला आजोबा नव्हते. आणि असे म्हणू नका की हाबेलाला त्याच्या आईच्या बाजूने असलेल्या एका अतिशय चांगल्या आजीकडून चांगला स्वभाव मिळाला. त्यांना फक्त आजी आणि आजोबा नव्हते, त्यांच्याकडेही सारखीच अनुवंशिकता आणि वातावरण होते. फरक मात्र अर्पणांमध्ये होता. त्या अर्पणामुळे आजच्या काळात माणसांमध्ये फरक पडतो. प्रियांनो, कोणताही ख्रिस्ती व्यक्ती असा दृष्टिकोन बाळगत नाही की तो इतरांपेक्षा चांगला आहे. त्याला ख्रिस्ती बनविणारी गोष्ट म्हणजे तो ओळखतो की तो इतरांसारखा पापी आहे आणि त्याला अर्पणाची गरज नाही. त्याला बलिदानाची गरज आहे. त्याला त्याची जागा घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी मरण्यासाठी कोणीतरी हवे आहे. पौल ख्रिस्ताबद्दल रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 25 या वचनामध्ये म्हणतो. रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 25 वचन. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. म्हणूनच पौल पुढे लिहू शकला. रोम 10 अध्याय आणि 3 वचन. ह्यासाठी की त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत. अनेकांच्या बाबतीत हेच चित्र आहे. देवाने आपल्याला स्वीकारावे म्हणून असे लोक धार्मिक बनण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या मंडळीचे सभासद बनतात आणि काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, लक्षात घ्या की केवळ देवाचे नीतिमत्व तुमच्याकडे येऊ शकते, कारण ते परिपूर्ण नीतिमत्व असावं. ख्रिस्ताने तुमच्यासाठी ते देऊ केलेलं असावं. रोमकरासपत्र 4 अध्याय आणि 25 मध्ये वचन म्हणते, तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठविला गेला. म्हणजेच तो आमच्या नीतिमत्वासाठी उठवला गेला. त्यानेच आमची जागा घेतली. करिंथकरास 2 पत्र 5 अध्याय आणि 21 या वचनामध्ये सांगितले आहे, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या माझ्याकरता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. पौल फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय आणि 8 आणि 9 या वचनांमध्ये म्हणतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. काईनची नीतिमत्ता ही त्याची स्वतःची नीतिमत्ता नव्हती. हबेलाची नीतिमत्ता ही अर्पणावर विश्वास ठेवणारी होती, जी वास्तविक पाहता ख्रिस्ताच्या अर्पणाची वाट पाहत होती. आपण पाहिले आहे की काईन आणि हाबेल देवाची उपासना करण्यासाठी एकत्र आले होते. ही दोन्ही मुले एकसारखी होती. काही टीकाकार प्रत्यक्षात असे मानतात की ते जुळे होते. मला वाटते की दिवंगत डॉक्टर हॅरी रीमर यांची ती भूमिका होती. परंतु मला वाटते की ते जुळ्यांपेक्षाही जवळचे होते, कारण त्यांच्यामध्ये असा रक्तप्रवाह नव्हता की जो दोन्ही बाजूंनी खूप मागे पोहोचेल, ज्यामुळे फरक पडला असता. ते आदाम आणि हवेचे पुत्र होते. तथापि काईन आणि हबेलामध्ये खूप फरक आहे. जरुरी नाही की तो स्वभाववृत्तीतील फरक असेल. एक विश्वासाने आणलेल्या अर्पणामुळे स्वीकारला गेला, तर दुसऱ्याने म्हणजे काईनाने
देवाकडून कोणत्याही मान्यतेशिवाय त्याचे अर्पण केले. प्रियानो, आता आपण पाहूया की देवाने कायनाला दुसरी संधी कशी दिली. उत्पत्ती अध्याय 4 आणि वचन 6 आणि 7. उत्पत्ती 4 वचन 6 आणि 7. तेव्हा परमेश्वर कायनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. काईन का रागवला आहे? तो इतका रागवला आहे की तो त्याच्या भावाचा खून करणार आहे. बघा प्रियांनो, पूर्वनियोजित हत्येमागे नेहमीच राग असतो. आपल्या प्रभूने म्हटले आहे की जर तुम्ही तुमच्या भावावर कारणाशिवाय रागावलात तर तुम्ही खून केल्याचे दोषी आहात. रागाच्या मागे मत्सर आहे आणि मत्सराच्या मागे गर्व आहे. आत्मिक गर्वात कोणत्याही पापाची भावना नसते. याकोबाने ते अशा शब्दात म्हटले आहे. याकोब अध्याय 1 वचन 15. तो म्हणतो, मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. कायनाच्या क्रोधामुळे खून झाला, परंतु त्यामागे त्याचा मत्सर, त्याचा गर्व होता आणि देवही त्याच्याशी तसेच वागतो. तो कायनाला म्हणतो, तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? खरं तर याचा अर्थ या प्रकारे अधिक चांगला अनुवादित केला जाऊ शकतो. तुला श्रेष्ठता नाही का? मोठा मुलगा नेहमीच श्रेष्ठ होता आणि या मुलाला वाटते की आता ती श्रेष्ठता तो गमावेल. देव त्याला सांगतो की जर तो चांगले करेल तर त्याला ते गमावण्याचे कोणतेही कारण नाही. चांगले कारण म्हणजे देवाने हबेलाकडून जे स्वीकारले होते ते आणणे, एक अर्पण, आणि तो पापी असल्याची कबुली देणे. पण या मुलाला ते जमले नाही. तो फक्त रागावला आहे. पाप दाराशी टपून आहे. काही लोक याचा अर्थ असा लावतात की दाराशी पापार्पण आहे, म्हणजेच दाराशी लहान कोकरू पडलेले आहे. ते अर्थपूर्ण आहे कारण ते खरे होते, परंतु मला वाटत नाही की तेथे पापार्पण आहे. या काळापर्यंत आणि या काळानंतर खरे तर मोशेपर्यंत देवाच्या वचनातून मला सांगता येईल की पापार्पण नव्हते. लेवीच्या पुस्तकात आपल्याला पापार्पण करण्यासाठी दिलेल्या सूचना आढळतात. या पुस्तकाच्या पहिल्या भागात 5 अर्पणे दिली आहेत. त्यापैकी एक पापार्पण आहे. नियमशास्त्र दिले जाईपर्यंत पापार्पण अस्तित्वात नव्हते. रोमकरास पत्र अध्याय 3 आणि 20 या वचनामध्ये पौल हेच म्हणत आहे. कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. त्या काळापर्यंत आणलेली अर्पणे ही हुमारपणे होती. इयोब त्याच्या काळात, जो मोशेच्या आधीचा काळ होता, त्याने हुमारपण केले. ते कोणत्याही प्रकारे पापार्पण नव्हते. मला वाटते की जर तुम्ही शास्त्रवचनांचे परीक्षण केले तर तुम्हाला ते खरे असल्याचे आढळेल. हे स्पष्ट आहे की कायनाला हे माहीत नव्हते की तो पापासाठी किती असुरक्षित आहे. जेव्हा देवाने त्याला म्हटले की पाप दाराशी टपून आहे, तेव्हा मला वाटते की तो असे म्हणत होता की पाप एखाद्या जंगली पशुसारखे दाराशी वाकून त्याच्यावर तो बाहेर पडता क्षणी झडप घालण्याची वाट पाहत होते. म्हणूनच काईनला अशा अर्पणाची आवश्यकता होती जे देवाला पापासाठी स्वीकृत असेल, एक अर्पण जे ख्रिस्ताकडे निर्देश करेल. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 12 या वचनामध्ये असे म्हटले आहे, काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला. त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काईनाचे कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. पुढे म्हटले आहे, तू बरे केले नाहीस
तर दाराशी पाप टपूनच आहे. बरे करणे, चांगले करणे म्हणजे हाबेलाने आणलेले अर्पण म्हणजेच हुमार्पण आणणे होय. तुम्हाला आढळेल की अब्रामाने देखील हुमार्पण केले होते. याचे कारण म्हणजे नियमशास्त्र दिले जाईपर्यंत कोणतेही उल्लंघन होऊ शकत नव्हते. म्हणजेच तोपर्यंत पाप नियमशास्त्राविरुद्ध अपराध बनणार नव्हते. म्हणून तुम्हाला आढळते की देवाने खरोखरच या मनुष्याचे म्हणजे काईनाचे रक्षण केले. त्याला संधी देण्यात आली. प्रियांनो, देवाची इच्छा पूर्ण करणे हे आमचे ध्येय असावे. आमच्या जीवनात आम्हाला कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, पण आम्ही आमच्याच बुद्धीवर अवलंबून राहण्यापेक्षा या परिस्थितीमध्ये देव आमच्यापासून काय अपेक्षित करतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. म्हणून आपण निश्चय करूया की आम्ही देवाने दिलेल्या मार्गाने चालून आलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करू. आज आपण इथेच थांबूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू आमच्यावरती प्रीती करणारा देव आहेस. प्रभू परमेश्वर देवप्पा, आमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत तू कृपेचा वर्षाव करीत आलेला आमचा देव आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो बापा. होय प्रभूजी, आम्ही आमच्या बुद्धीवरती अवलंबून नसावं, तर बापा आम्ही परिपूर्णतेने तुझ्यावरती अवलंबून असावं. जे काही बापा तू निर्देश, सूचना आम्हाला तुझ्या वचनांच्या द्वारे केलेले आहेत, त्यांचं पालन आम्ही आमच्या जीवनामध्ये करावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी आमच्या जीवनामध्ये सातत्यानं तू आम्हाला संधी देत असतो. होय प्रभूजी, तू दिलेली प्रत्येक संधी, तिचा उपयोग आम्ही आमच्या जीवनामध्ये करावा. आणि प्रभूजी तुझ्याबरोबर आमचं जे नातं आहे ते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करावा. होय बापा, आम्ही तुझे उपकार मानतो, धन्यवाद देतो. या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहे. प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपितो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा.
टोची विवेक काटा करिता बोध फुटे मज फाटा देवळी नेत्र उघळती तेथुनी निघता झापळ पळती हरलो हरलो मी प्रभु देवा कैसी घडे तव सेवा कैसी घडे तव सेवा कैसी घडे तव सेवा हरलो हरलो मी प्रभु देवा कैसी घडे तव सेवा कैसी घडे तव सेवा कैसी घडे तव सेवा. प्रियांनो, आजच्या कार्यक्रमात आपण पापाचे फळ पाहिले. आदाम आणि हवेने कायनाचे आशेने स्वागत केले. काईन आणि हाबेल दोघांनी देवाची उपासना केली. हबेलाने देवाच्या आज्ञेनुसार विश्वासाने बलिदान अर्पण केली, ज्यामुळे मानवी पापीपणाची आणि देवाच्या तरतुदीच्या गरजेची कबुली दिली. परंतु कायनाने आपल्या स्वतःच्या हातांनी केलेली अर्पण आणली, पापाच्या वास्तवाला नाकारले आणि जणू काही मानवजात देवापासून वेगळी झालीच नाही अशा प्रकारे वागला. तरीही देवाची कृपा म्हणून कायनाला दुसरी संधी देण्यात आली आणि त्याला चांगले करण्यास सांगितले. हा अध्याय आपल्याला पापाचे गांभीर्य, देवाची दया आणि त्याने प्रकट केलेल्या मार्गाने त्याच्याकडे येण्याची महत्त्व शिकवतो. प्रियांनो, आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. आपण पुन्हा भेटूपर्यंत आशीर्वादित राहा. दररोज बायबल वाचा आणि प्रार्थनेद्वारे त्याची कृपा मागा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. शेळोप्याचा वारा सुटला असताना बागेतील झाडांमध्ये आदाम आणि हव्वा लपून बसले होते. आजचा प्रश्न, काईन शेतकरी होता तर हाबेल हा टिंब होता. ए. तंबू बनविणारा, बी. शेतकरी, सी. मेंढपाळ, डी. हत्यारे घडविणारा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.